आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। गांधीनगर येथे तंबाखू विरोधी धडक मोहीम, 27 जणांवर कारवाई, 5400 रुपये दंड वसूल। आगामी 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम CPR रुग्णालय कोल्हापूर, अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गांधीनगर परिसरात तंबाखू विरोधी विशेष धडक कारवाई मोहीम राबवण्यात आली। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य डॉक्टर रेश्मा पाटील, वसाहत रुग्णालय गांधीनगरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दिलीप वाडकर तसेच गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सल्लागार डॉक्टर VA आरळेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। या पथकाने गांधीनगर परिसरातील वसाहत रुग्णालय, पोलीस स्टेशन, शाळा परिसर, बाजारपेठ तसेच पानटपऱ्यांची तपासणी करून COTPA 2003 अंतर्गत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली आहे। सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे तसेच कोटपा कायद्याचे उल्लंघन करणारे एकूण 27 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। सुमारे 5400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। यावेळी कारवाई दरम्यान संबंधित नागरिक, विक्रेते, तरुणांना तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर आरोग्य दुष्परिणाम, कर्करोगासारखे जीवघेणे आजार तसेच तंबाखू नियंत्रण कायद्याचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यात आली। तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता चिंतेची बाब असल्याने आगामी काळात अशा प्रकारच्या संयुक्त मोहिमा अधिक व्यापक आणि प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याचं डॉक्टर VA आरळेकर यांनी म्हटलं आहे। सदर कारवाईत अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा अधिकारी श्री RP पाटील, डॉक्टर तेजस्वी पवार, श्रीमती चारुशीला कंसे, क्रांती शिंदे, मंगल चव्हाण, क्लरा चोपडे, गांधीनगर पोलीस ठाण्याचे PN खाडे यांनी या शोध मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।